अंबादास दानवे बोलतायत. करतोय, पण तो सगळ्यात महत्त्वाचा. ठीक आहे, कोणाला मतदान कोणाला करायचं असा विषय असू शकतो, पण तो मतदान 100% केलं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. आणि हा लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा मतदानाचा अधिकार आमच्या पूर्ण परिवाराने आज आमच्या संभाजीनगरात बजावलेला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड पण झालेली आहे, वैजापूर, कन्नडमध्ये आणि गंगापूरमध्ये. आलं मला सकाळीच हडको TV सेंटरवरून सकाळीच फोन आला होता. एक फोन मला गंगापूर तालुक्यातल्या तुरगाव सर्कलमधून आला, एक वीरगाव सर्कलमधून आला वैजापूर तालुक्यातल्या, एक सोयगावमधून आला. असे 4-5 फोन मला आले, पण नंतर ते सुरळीत झालेले. काही ठिकाणी भीती व्यक्त पण केली होती की अनुचित प्रकार होऊ शकतात किंवा मतदान केंद्रावर शिवसैनिक तुमच्या कार्यकर्त्यांकडे. मला असं वाटतं जो जिंकणारा आहे तो अनुचित प्रकार कधीच करत नसतो, जो हारणारा तो अनुचित प्रकार करत असतो. शिवसेनेकडून आमच्याकडून कोणता अनुचित प्रकार होणार नाही, पण कोणी केला तर तो रोखण्याचं तर काम आम्हाला करावं लागेल. राज्यात मतदानाचा टक्केवारी फार कमी झाली मागच्या टप्प्यामध्ये. आता आपल्याकडे वातावरण थोडं बरं आहे. काय वाटतं 65%च्या वर? मला असं वाटतं संभाजीनगरात मागच्यापेक्षा जास्त मतदान होईल, कारण एक मोठी कार्यकर्त्याची रचना आमची बूथ स्तरापर्यंत सातत्यानं काम करत असते. या बूथचा मतदाराचा एक अभ्यास सातत्यानं ज्याला असतो तो मतदान चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. त्यामुळे संभाजीनगरात मतदानाची टक्केवारी मागच्या वेळेसपेक्षा मला महाराष्ट्राचं जी काही टक्केवारी असेल ती असेल, परंतु संभाजीनगरात निश्चित मागच्यापेक्षा जास्त टक्केवारी असेल. सकाळचा आढावा घेतला असेल तुम्ही, बरीच गर्दी आहे प्रत्येक सगळ्या मतदान केंद्रावर गर्दी आणि ती उत्स्फूर्त आहे. म्हणजे असं कोणाला मतदाराला चला, दादा चला, मामा चला, काका चला काही नाही. बिलकुल स्वतःच्या इच्छेनं मतदान केंद्रावर अतिशय पवित्र मस्त आनंदामध्ये लोक उभे आहेत. उत्स्फूर्त गर्दी काय सांगते? 4 तारखेला कळेल. बघितलं संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे बोलत होते.